थँक्स. हा? मी थँक्स म्हटलं. कशाबद्दल? तुम्ही माझ्यासाठी जे काही करताय त्याबद्दल. इट्स ओके. माझ्या जागी दुसरं कोणीही असतं ना तर त्याने तेच केलं असतं जे आज मी करतोय. दुसऱ्या कोणी एवढं नसतं केलं. असं का वाटतंय तुम्हाला? हे पहा, तुम्हाला काही आठवत नसलं तरी तुमच्या वागण्या बोलण्यातनं कळतंय तुम्ही मनानं खूप चांगले आहात आणि तुमच्या याच स्वभावामुळे कुणीही तुम्हाला मदतच केली असती. सगळेच तुमच्यासारखे हेल्पफुल आणि दुसऱ्यांचा विचार करणारे नसतात. असं काही नाही हो. अशी माणसं आहेत. फक्त तुमची आणि त्यांची गाठभेट झालेली नाहीये. काय झालं? एक मिनिट. मी इथे कधी होते, का होते मला खरंच आठवत नाहीये. पण एका गोष्टीची खात्री पटलीये. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलेलं असणार, खूप मायेने माझा सांभाळ केलेला असणार आणि म्हणूनच मी तुमचे आभार नाही मानत आहे. पण तुमच्या आत्ताच्या या सहवासामुळे तुमचे आशीर्वाद नक्की मागेल. आमच्या चिवची जबाबदारी आता सगळी तुमच्यावर आहे. तिची नीट काळजी घ्या, लक्ष ठेवा तिच्याकडे. हो आजोबा, तुम्ही आता यांची अजिबात काळजी करू नका. यांची सगळी जबाबदारी आता माझ्यावर आहे. मी काय म्हणते, तुमचं लग्न झालंय का? माझं? हो. नाही अजून. चांगलं आहे. का म्हणजे असं का विचारलं? नाही नाही, तसं विशेष काही नाही, सहज विचारलं. चला येतो आम्ही. पण पुन्हा कधी वेळ मिळालाच तर आमची मुलं असताना नक्की या. तुम्हाला भेटल्यावरती मुलांनाही आनंद होईल. हो नक्कीच येऊ आम्ही. चला. परांजपे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. घ्या चहा घ्या. अभिला फोन केला होता? हो केला होता. काय म्हणाला? परत यायला निघालाय. नाही, पण ज्या लोकांना भेटायला गेले होते ते लोक काय म्हणाले? अनाथ आश्रम तोच आहे, पण मीनाक्षीला काही आठवलं नाही. मग ती कुठे आता? ती पण परत येते. आणि मीनाक्षीला जोपर्यंत काही आठवत नाही आणि तिची ट्रीटमेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत ती इथेच राहील असं अभिचं मत आहे. आणि मला हे मत पटलंय. तुझं मत काय? काय ग?
काय झालं? म्हणजे असा देव पावल्यासारखा चेहऱ्यावर भाव काय? मी खरं सांगू, हं. मीनाक्षी परत येते हे ऐकून मला इतका आनंद झालाय. मला तर वाटत होतं की मी काय म्हणतो लता, हं. पमाची ना जरा या विषयावर आपण गंमत करूयात. नको हा, त्या भडकतील उगीच. तू काही काळजी करू नको, मी बघतो. थांब जरा. गंमत अंगाशी आली तर मला सांगू नका. तू काळजी करू नकोस. काय पमा, झाली का देवपूजा? झाली रे बाबा. अगं आई ग, तुझी कंबरदुखी काय म्हणते? पाठीचं दुखणं पाठ सोडत नाही म्हणतात ना, तेच खरंय बघ. आणि या थंडीच्या दिवसात तर ना, मीनाक्षीने 2 दिवस शेक दिला होता तेव्हा बरं वाटलं होतं ना. वाटलं होतं पण दुखतच आहे ना शेवटी. मी काय म्हणतो लता, की समजा असं झालं, आता अभि मीनाक्षीला घेऊन तिकडे गेलाय. आता तिकडे गेल्यावर मीनाक्षीला आठवलं आणि त्यात असं समजलं की मीनाक्षीचं लग्न झालेलंच नाहीये आणि अभि मीनाक्षीशी लग्न करून डायरेक्ट तिला इथं जर घेऊन आला तर तुझी रिॲक्शन काय असेल? मी दादा, अरे काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? झालं म्हणजे सकाळी सकाळी थट्टा करायला मी सापडले ना. पण पमा, खरंच जर असं काही झालं तर तू काय करशील? त्यावेळेस काय करेन ते तुला सांगून करणार नाही. आणि जे काही करेन ना त्याचा तू विचार सुद्धा करणार नाही. अगं असं काय करतेस? तिने तुला ट्रीटमेंट दिली, तुझी कंबरदुखी बरी झाली, आता किती त्रास होतीये तू अनुभवतेस ना. हे बघ दादा, माझ्या दुखण्याचं राहू देत. हा, तू अभिला फोन केलास का? अरे मी केव्हाचा फोन लावते, लागत सुद्धा नाहीये. अभि परत यायला निघालाय आणि मीनाक्षी त्याच्या बरोबर येते. काय? देवा, तुम्हाला पुन्हा त्याच रस्त्यावर घेऊन आलायस जो रस्ता मी कायमचा मागे सोडला होता. इथून पुढे गेल्यावर ते घर लागेल. मी घराच्या बाजूने जाणार या विचारानेच मला घुसमटल्यासारखं होतंय. प्लीज प्लीज हा रस्ता लवकर मागे पडू दे देवा, प्लीज. काय झालं? शिट, गाडीला इथेच बंद पडायचा होता. मी जरा बघतो. काय झालंय गाडीला? तेच बघतोय. काय झालंय गाडीला?
नाही, मी तेच बघतोय पण काही अंदाज नाही येत आहे. तुम्ही आत बसा ना, मी बघतो आणि सांगतो तुम्हाला काय ते. बसा. वा, कैलासवासी विक्रमदादा शिर्के यांच्या स्मरणार्थ भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. एखाद्याच्या स्मरणार्थ होर्डिंग वगैरे ठीक आहे, पण हे क्रिकेटचे सामने म्हणजे जरा अतिच होत आहे ना. ऍक्च्युली नाही, हे अति नाही होत आहे. म्हणजे याच्या मागे पण काहीतरी थॉट असणार आहे. म्हणजे बघा ना, जगणं आणि मरणं हा शेवटी एक खेळच आहे. त्यामुळे गेलेल्याच्या स्मरणार्थ भव्य क्रिकेट स्पर्धा. कसं वाटतंय? आय एम सॉरी, काय ना, गाडी बंद पडली त्यामुळे मी जरा टेन्शन मध्ये आहे. आणि मी टेन्शन मध्ये असलो ना की असंच काहीतरी बडबडत असतो. त्यामुळे तुम्ही फार मनावर घेऊ नका. आणि त्यात आपली गाडी अशा ठिकाणी बंद पडली आहे की आजूबाजूला एखादा गॅरेज असेल असंही वाटत नाहीये. मग आता काय करायचं? मी तोच विचार करतोय. ओ दादा, राम राम. राम राम. काय नाही, आमची गाडी जर इथे बंद पडली आहे, इथे आजूबाजूला एखादा गॅरेज किंवा मेकॅनिक मिळेल का? इथे खाली गाव आहे, डाव्या हाताला वळा. हा, तिथे कोण पण सांगेल तुम्हाला. धन्यवाद. चला जाऊया. नाही, नको. का? मी बसते ना इथेच गाडीत, तुम्ही जाऊन या. हो नाही, तुम्हाला असं एकटीला सोडून नाही जाऊ शकत. आणि तसंही फार लांब नाहीये, मेकॅनिकला घेऊन परत यायचं. आणि मला पुन्हा एकदा रिस्क नाही घ्यायची. जस्ट जोकिंग. चला जाऊन येऊ पटकन. मी पटकन गाडी लॉक करतो. चला. कुर्डूस. अहो, काय दमलात की काय? जायलाच हवं का? नाहीतर परत गेलो असतो. नाही, आता इथपर्यंत आलोय तर जावंच लागेल. खरं तर तो माणूस म्हणाला होता इथे जवळच गॅरेज आहे, पण इथे दूर दूर पर्यंत गॅरेज म्हणावं असं काही दिसत नाही. हो, इथे समोर एक घर दिसतंय. चला जाऊया. नको. अहो, पण आपल्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही आता काही म्हणू नका. मी जेवढं सांगतोय तेवढं करा आणि प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. तिथे आपल्याला काही ना काही माहिती नक्कीच मिळेल. हा, चला हळूहळू जाऊया. या.
किती छान आहे ना घर. जुन्या काळातल्या जुन्या गोष्टींची आठवण करून देणार. आजकाल ही अशी घरं पाहायलाही मिळत नाहीत. कमाल आहे. हे एवढं मोठं घर आहे पण बाहेर कोणीच कसं दिसत नाहीये. चला आज जाऊन बघूया. हॅलो, कुणी आहे का घरात? हॅलो हॅलो. कमाल आहे. एवढं मोठं घर आहे कोणीच कसं दिसत नाहीये. आतून कोणाचा आवाजही येत नाहीये. बाहेरही कोणी दिसत नाही आणि दारही उघडत नाही. इथे नक्की कोणी राहतंय की नाही? कोणी नसेल राहत इथे. तुम्हाला कसं माहित? नाही म्हणजे इथे कोणी दिसत नाहीये आणि दरवाजा पण उघडला गेला नाही ना, म्हणून म्हटलं मी. मी काय म्हणते, आपण दुसरीकडे जाऊया ना. दुसरीकडे जाऊन बघूया मदत मिळते का. हा, मलाही तेच वाटतंय. चला. आवाज आला ना? बहुतेक कोणी आहे आतमध्ये. हॅलो, कुणी आहे का?